जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। बदलापुरातील सोनिवली आदिवासी वाडीत जुलाब आणि उलट्यांमुळे 2 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। एकाच कुटुंबातील 5 जणांवर उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र उलटी जुलाब कशामुळे झाली हे अजून समोर आलेले नाही। यात सपना मिरकुटे या 2 वर्षाच्या मुलीची दुर्दैवी मृत्यू झालाय। तर घरातील 5 जणांना हाच त्रास झाल्याने त्यांना बदलापूर पालिकेच्या आशा सेविका आणि समाजसेवकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केलं। ही माहिती पालिकेला मिळाल्यानंतर त्याने आदिवासी वाडीत मेडिकल कॅम्प घेत गावकऱ्यांची तपासणी केली। मिरकुटे कुटुंब त्रास होणाऱ्यांना करणी झाली असा संशय व्यक्त करीत असल्याने रुग्णालयात दाखल करत नव्हते। मात्र आशा सेविका आणि किशोर मेहरे यांनी त्यांना समजवल्याने ते रुग्णालयात दाखल करायला तयार झाले। त्रास बिरास आधीवर काहीच नाही झाला ना, नंतर त्रास तर झाला। मग तिथून लगेच दवाखान्यात काढले ना पोरांनी, घेतला नाही पुढे दवाखान्यात पण ते बोलतो पुढे पाठवला, पुढे घेतला पुढे पण नाही हॉस्पिटल मध्ये। तिथून वापस मग मुलीला आणलं। एक मुलीला कसा घेऊन जाते तिथे ठेवायचा कसा काय, तसा इकडे घेऊन आलो असं। मुलगी वारली? हा, ती वारली। काय होत होतं तिला? काय काय त्रास होत? जुलाब होत होता, फक्त जुलाब होत होता तेवढाच, उलटी बिलटी काय नाही तिला। सपना किती वर्षाची होती? 3 वर्षाची। काय खाण्यात बिण्यात काय आला होता? काहीच नाही, काहीच नाही, काय नाही, पाण्यामध्ये नाही, काही कशामध्ये नाही। किती जणांना त्रास झाला? आता किती जण ऍडमिट आहेत? आता 5 जण दवाखान्यात? कुठल्या दवाखान्यात आहेत ते? सेंटर मध्ये। काय नाव तुमचं? गौरे। जेव्हा मला आशाताईंचा फोन आला रात्री 9च्या आसपास का आपल्या आदिवासी वाडीमध्ये गौऱ्या हिला याच्या मुली 2.5 वर्षाची मुलगी मयत झालेली आहे आणि ती मयत झाली आहे। परंतु दुसरी मुलगी आणि घरात पण काही मुलं आहेत का ज्यांची तब्येत अत्यंत नाजूक झालेली आहे, तर त्यांना हॉस्पिटलमध्ये आपल्याला न्यायचं आहे, पण ते सध्या सहकार्य करत नाही आहेत। तर मी आणि आशाताई यांनी गौऱ्या याला भरपूर समजवलं का ही मुलगी मयत झालेली आहे, तिला आपण तिचे कार्य तू व्यवस्थित पार पाड, पण या दुसऱ्या मुलींना आपण घेऊन लगेचच उल्हासनगरला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करू। त्याला समजून सांगून त्या सर्वांना घेऊन आम्ही उल्हासनगर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून गेलो। आता जवळजवळ 6 जण ॲडमिट आहेत। आता सर्वांची प्रकृती आता स्थिर आहे। काल नगरपालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनातर्फे हॉस्पिटल कॅम्प लावलेला आहे। सर्व आदिवासी वाडीमध्ये चेकअप केलं। मी आशा ममता मेहेर, नगरपालिका दुबे हॉस्पिटल अंतर्गत आणि UPSC कात्रप अंतर्गत माझी या कार्यक्षेत्रामध्ये निवड झालेली आहे। आणि मला 7:45 वाजता जेव्हा कळालं की सदर कुटुंबावरती म्हणजे जेव्हा 2 वर्षाची डेथ झाली मुलगी, तेव्हा मी तात्काळ येऊन त्यांना ॲम्ब्युलन्सचं हे करून त्यांना उल्हासनगरला जाण्यासाठी प्रवृत्त केलं। आणि जे आपले समाजसेवक आहेत किशोर मेहरे यांची मदत घेतली। तसेच माझे जे वरिष्ठ आहेत डॉक्टर अंकुश सर यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहून, स्टाफ नर्सशी कॉन्टॅक्टमध्ये राहून मी त्यांना तात्काळ इमर्जन्सीमध्ये उल्हासनगर सेंट्रल हॉस्पिटलला घेऊन गेले। त्यावेळेस सर एक मुलगी खूप अतिशय गंभीर अवस्थेमध्ये होती, तिला खूप अतिसार होत होता आणि म्हणजे तिने पूर्ण डोळे वगैरे वर फिरवले होते आणि इतरही फॅमिलीतील 6 मेंबरला तो त्रास होत होता। त्यामुळे मी सर्व फॅमिलीला एकूण 10 जणांना घेऊन डायरेक्टली तिकडे शिफ्ट केलं आणि त्यांनीही सुद्धा सेंट्रलवाल्यांनी 10 जणांना तिथे घेतलं, पण अतिदक्षता म्हणून 2 लहान मुलांना त्यांनी ताबडतोब ॲडमिट केलं आणि 2 मुलांना ऑब्झर्वेशनसाठी आणि फॅमिलीला ऑब्झर्वेशनसाठी ठेवलं। 2 वर्षाच्या मुलीचा घरीच डेथ झाला होता सर, आणि जी 4.5 वर्षाची मुलगी जी अतिशय सिरियस होती तिला आपण तिथे ॲडमिट केलं आणि तिची थोडी परिस्थिती आता सुधारली असं ऐकिवात आहे। ॲक्च्युली मी सुद्धा स्वतः गेलेली नाही, पण वरिष्ठांनी असं कळवलेलं आहे आणि बाकीची मुलंही सध्या फॅमिली मेंबरने सांगितल्यानुसार ते व्यवस्थित आहेत। आता सध्या 6 जण तिकडे आहेत। नाही सर, तसा प्राथमिक अंदाज नाही मी देऊ शकत आहे, पण म्हणजे फक्त जुलाब आणि उलटी होत होती एवढंच कारण मला कळाले, बाकी मी काही सांगू नाही शकत। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।